शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, सकल सुखाचा त्याग करो निसादिजे तो योग, राज्य साधनाची लगबगा कैसे करावी, याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे, तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे, त्या दीप्तीतून गाही दिशा धृत उजळून टाकू पुसू पानिपत पुन्हा लिहाया मुचे, भारत व्यास वाल्मिकी येतील धावत, महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळे मिलेंच बाधा, नुरे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजीचे पौराष्ट्रमंत प्रभावी, पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. कालपर्यंत आपण अनेक विषय पाहिले, त्यात महाराजांनी कर्तबखानाचा प्रवाह केला या विषयाला आपण काल बराचसा वेळ घालवला. कसा केला, तुंगारण्यात महाराज कसे गेले, कर्तबखानाचा पराभव कसा केला, हा सगळा विषय आपण त्यात साकल्यानं पाहत होतो. जसं कर्तबखानाचा पराभव केला, त्याच्या आधी अजून अनेक गोष्टी केल्या, खंडोजी खोपड्यालाही शासन केलं, असा विषय आपण पाहिला होता. तसं खंडोजी खोपड्यासारखं अजून कोण, जे शिवाजी महाराजांना सोडून, स्वराज्याची नोकरी सोडून किंवा स्वराज्याचा विषय सोडून अफजल खानाला जाऊन मिळालं होतं, अशातला एक माणूस होता सुलतानजी जगदाळे, मसूरचे देशमुख होते हे, आणि याने अफजल खानाची साथ दिली होती. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जेव्हा वसंतगड काबीज केला त्यावेळी या सुलतानजी जगदाळ्याला पकडून त्याची गर्दन मारली होती. स्वराज्यात फितुरीला शासन काय, स्वराज्यात फितुरीला शासन हे आहे. पण याची बायको विधवा जी होती ती मात्र शिवाजी महाराजांच्याकडे आली, आश्रयाला आली, राजगडावर जिजाऊ साहेबांकडे आली आणि अभयदान द्या, माझ्या पोराला स्वराज्याच्या नोकरीत घ्या, अशा अर्थानं ती येऊन स्वराज्यात येऊन भेटली आणि तिनं आपलं पोरगं शिवाजी महाराजांच्या पुढे ठेवलं. महादजी जगदाळे त्या पोराचं नाव. शिवाजी महाराजांनी आईसाहेबाकडून आलंय म्हणून तिचा साकल्याने विचार केला, पण तिला पहिल्यांदाच सांगितलं, वतन मागत असशील तर वतन मिळणार नाही, नोकरीत मात्र ठेवून घेऊ, म्हणजे तुला तुझं सगळं मिळेल पण वतन मिळणार नाही. शिवाजी महाराजांचा विचार या अर्थाने आपण करणं महत्त्वाचं आहे, कारण शिवाजी महाराज फितुराला शासन करतात, तसं वतनदारी मोडून काढण्याचा प्रयत्नात ते आहेत, किंवा किंबहुना मोडून काढली म्हणा. शिवाजी महाराज वतन देण्याच्या विरोधात आहेत, जे परंपरेनं जुनं चालू आहेत ते ठेवले, नवीन कुणाला वतन शिवाजी महाराजांनी दिलेलं नाही. तसं या जगदाळ्यांनाही शिवाजी महाराजांनी मसूरचं देशमुखीचं वतन पाहिजे होतं, ते दिलेलं नाही. एवढा उल्लेख मात्र आपल्याला सापडतो, कारण हा फारसा मिळतो न मिळतो, उल्लेख होतो नाही होतो, असा अनेक विषय असतात. पण एक आपल्याला माहीत असावं या अर्थाने, याचा विचार कधीतरी करता यावा. शिवाजी महाराज कसे आहेत, फितुराला कसं करतात, नुसता खंडोजी खोपडा नाही, नुसता संभाजी कावजी नाही, तर फितूर झालेला रंगो वाकडे आणि फितूर झालेला हा सुलतानजी जगदाळे यांनाही शिवाजी महाराजांनी पारिपत्य केलं आहे, त्यांना मारलं आहे. रंगोत्रिमल वाकडे काही जण म्हणतात की निसर्गतः तो मरण पावला जावळीत, त्यानं बदाममल केला, तो फितूर नाही बदाममल केला, आणि आश्रयाला मात्र जावळीकर मोऱ्यांच्याकडे जाऊन राहिला. पण यालाही शिवाजी महाराजांनी शासन करण्याची शिवाजी महाराजांना इच्छा होती, त्याच्या मागे माणसं लावले, परंतु हा मेला, जावळीत मेला, एवढाच उल्लेख आहे. कशानं मेला सांगता येत नाही, का मेला माहीत नाही, पण मेला याचा अर्थ असा काढायला 100% हरकत नाही की बहुतेक शिवाजी महाराजांनी याचं पारिपत्य केलं असलं पाहिजे. बदाममल करणारा, स्वराज्याची नासाडी करणारा, स्वराज्यावर हत्यार धरून येणारा, स्वराज्याच्या विषयानं विरोधात वागणारा, शत्रूशी संगनमत करणारा कुणी माणूस ठेवता कामा नाही. सरळ सरळ धोरण आहे शिवाजी महाराजांचं, आणि त्या अर्थाने शिवाजी महाराज वागतात. आणि जे स्वराज्याला अनुरूप आहेत त्यांना स्वराज्याच्या मण्यात गोवलं जातंय, त्या हारात गोवलं जातंय, अशी शिवाजी महाराजांची भूमिका आहे. आता कर्तबखानाचा शिवाजी महाराजांनी पराभव केलाय आणि शिवाजी महाराजांच्या डोक्यात पुढचे विचार सुरू झाले. कशाचे? उंबरखेड जिंकली झालं,
कार्तलब खानाचा पराभव झाला, असं एकट्या दुकट्या खानाच्या पराभवानं काही सगळं संपणार नाही आहे. तर मोठा काहीतरी बेत केला पाहिजे. म्हणून महाराज आता कोकण स्वारीच्या नादाला लागलेले आहे. मग कोकणात जायचं आहे, त्या अंदाजानं महाराजांनी हेरांकडून बातम्या काढायला सुरुवात केली. काही लोकांच्या मतानं स्वतः महाराज सुद्धा गुप्तवेश धारण करून कोकणात उतरले, अभ्यासकाच्या मतेने. हेरावर मात्र महाराज तुफान पैसे खर्चत होते. हेर खात्याला महाराजांनी खूप स्वातंत्र्य दिलं होतं असं म्हणायला हरकत नाही. पाहिजे तेवढे पैसे देत होते आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचं प्रत्येक राजकारण यशस्वी होत होतं. आपण खूप वेळा त्याचा विचार करतो. शाहिस्तेखानाच्या छाप्यात शिवाजी महाराज यशस्वी झाले कारण तिथली बित्तम बातमी खानाच्या तंबूतली म्हणजे लाल महालातली. खान कोणच्या खोलीत झोपतो, बायका कुठं असतात त्याच्या, बाकीचे लोक कुठं असतात, खोजे कुठं असतात, स्वयंपाकी कुठं असतात, सगळी बित्तम बातमी महाराजांना आहे. म्हणजे अवचित कुठं घाव घालायचा, चाचपडत बसायची भानगड न करता घाव वरमी पडला पाहिजे या हिशोबानं महाराज जेव्हा वागतात तेव्हा अवचित घाव घालायचा, तो निशाणावर घातला पाहिजे, मर्मावर घातला पाहिजे. म्हणून महाराज प्रयत्नशील आहे. अफजल खानाच्या बाबतीत तेच सतत बातम्या काढणं. विश्वास नानाजी दिघे अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस हेर म्हणून फिरत होते आणि त्यांनी बातम्या आणत होते. दुसरे हेर आहेत, आपल्याला माहित आहे सगळ्यांना त्यांचं नाव, बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक आग्र्याच्या प्रकरणातही तेवढेच सक्षम आहेत, सुरतेच्या प्रकरणात सक्षम आहेत, बाकी सगळीकडे पुन्हा इथे सक्षम आहेत किंवा ते काम करतायत. कारण शिवाजी महाराज त्यांना पाहिजे तेवढी मुभा देत आहेत हेर खात्याकडून येणाऱ्या बातम्या. पण शिवाजी महाराजांचं तंत्र असं आहे की एका हेरानं दिलेली बातमी तिच्यावर महाराज विश्वंभून नाहीत, त्याला दुसऱ्याचाही क्रॉस चेकिंग ज्याला म्हणतो आपण तसं करतात. त्याचा भरोसा पूर्ण करायचा मगच त्याला पुढे जायचं, असा महाराजांचा विषय आहे. या बहिर्जी नायकाच्या बाबतीत किंवा हेर खात्यातल्या इतर लोकांच्या बाबतीत मात्र साधनं काहीही बोलत नाही, कुठेही काही सापडत नाही. का सापडत नाही हेच त्यांच्या यशाचं गमक आहे. हेरांनी काय केलं आणि हेर कोण होते याची नावही सापडत नाहीत, म्हणजे हेर खातं जास्त सक्षम आहे असं म्हणता येतं. यांनी केलेल्या बातम्या कशा काढल्या यापेक्षा त्या काढून यश काय संपादन केलं याच्यावर त्याचं यश आहे संपूर्ण मोहिमेचं आणि हेर खात्याचं. म्हणून महाराज तसे आहेत. इथं कोकणात महाराज स्वतःच गुप्तवेशानं उतरले. बरोबर माणसं आहेत, स्वतःची माणसं आहेत, पण गुप्तवेशानं उतरले असं काही लोकांचं म्हणणं आहे. खरं खोटं अजूनही अभ्यास चालू आहे, त्याच्याबद्दल विचार येईल, लोकांपुढे येईल, हा भाग राहील. पण महाराज आता त्या अर्थाने विचार करतात, तुंगारण्यातला विजय प्राप्त झाला, मग आता काय केलं पाहिजे. महाराज पूर्ण विचार करतात, फार मोठा विचार करतात, थोडक्यात विचार संपवत नाही. कोकणात जायचं तर स्वराज्यातले तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर हे किल्ले आता मोगल येणारच नाहीत असं धरायचं नाही. हे पुन्हा एक किल्ले संपादन करण्यासाठी येतील. आज गेला कार्तलब खान, पण उद्या ज्याला दुसऱ्याला पाठवलं जाईल, कदाचित कार्तलबलाही पाठवलं जाईल. बहुधा प्रतिकूल ते घडेल हा विचार महाराजांचा आहे. म्हणजे आज पराभव झाला म्हणून माणूस परत येणार नाही याचं नाही, कारण महाराजांचं पुढचंही बहलोल काल पठाणाचा प्रतापरावांनी पराभव केला उमराणीच्या युद्धात आणि बहलोल खानाला जीवदान देऊन पाठवून दिलं. त्यावेळी महाराज त्याला बोललेले आहेत, आता तू पुन्हा चाल करून पुन्हा या देशावर चालून येईल, स्वराज्याची नासाडी करेल, बळ घेऊन येईल, त्याला जबाबदार कोण असेल. म्हणजे बहलोल खान पराभूतून माघारी गेला याचा अर्थ तो परत येणार नाही असं नाही, कारण महाराजांच्या पुढं हिंदुस्थानच्या इतिहासाचा सगळा पाढा आहे, अभ्यास आहे आणि त्यांच्या वर्तनाचं त्यांचं गणित आहे. कारण गजनीचा मोहम्मद सोमनाथराव वारंवार चालून आला, पृथ्वीराज चव्हाणावरती चालून आला, पृथ्वीराज चव्हाणांनी 21 वेळा त्याला जीवदान दिलं, युद्धातून समोर आला आणि पराभूत झाल्यावर सोडून दिलं, पण 22व्यांदा पुन्हा आला. म्हणजे 21-22 वेळा तो वारंवार चालून आला आणि वारंवार चालून आल्यामुळे पुढं दृष्टी नीट राहिली नाही आपली, की त्याला वारंवार चालून येतोय ना तर याला संपवला पाहिजे, याला माघारी जाऊ देता कामा नाही. पृथ्वीराजाचे ते चुकलं, आपल्या राजकारणात ते होऊ नये म्हणून महाराज प्रयत्नशील आहेत. महाराज त्या अर्थाने काम करतात, विचार त्या अर्थाने करतात. आपलं तसं नाही झालं काम आहे. शत्रू वारंवार चालून येणार आहे, गृहीत आहे,
पृथ्वीराजाचा पराभव झाला. शेवट काय परिणाम? हिंदूंचं राज्य संपलं, या देशावरची पृथ्वीराज चव्हाणाची सत्ता संपली. तसं होऊ नये म्हणून महाराज प्रयत्नशील आहेत आणि तुंगारण्यातल्या पराभवाचा विचार करून तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर आणि या भागातले किल्ले पुन्हा जिंकायला मोगल येतील, ती प्रयत्नशील राहतील, म्हणून तुंगारण्यात कोणाला तरी ठेवलं पाहिजे, हा महाराजांचा विचार आहे. आणि ते महाराजांनी त्या अर्थाने विचार केला आणि नेताजी पालकराला सांगितलं की तुम्ही सरनौबत, आम्ही आदिलशाही मुलूक जिंकायला जातो, परंतु तुम्ही मात्र येथेच थांबा, कारण मोगली मार खाऊन मोगल माघारी गेले आहेत, ते आता परत इकडे फिरकणार नाहीत असं समजू नका. मोगल फार अभिमानी आहेत, त्यांच्या उपराळ्यासाठी तुम्ही येथे राहा आणि ही सरहद्द सांभाळा. म्हणजे सरहद्दीच्या आत सुद्धा येऊ नये याचा विचार तुम्ही का? महाराज इतका विचार करतात, लोकाला ते ठेवतात, नेताजी पालकराला ते ठेवतात. आणि महाराजांनी आता कोकणात जाण्याच्या विषयानं तयारी केली. कोकणात महाराज गेले, पुढं काय झालं हा सगळा भाग पाहायचा आहे. पण त्या संदर्भानं कोकणातल्या बाबतीत म्हणजे गुप्तवेशाने गेले याचा धागा धरून आपल्या कादंबरीमय शिवकालाच्या चरित्राच्या शिवाजी महाराजांच्या विषयानं लिहित असताना आप्पा दांडेकरांनी शिवाजी महाराजांचं चरित्र त्या अर्थाने लिहिलं आहे. आणि ते कोकणात कसे उतरले तर एका महंताचं स्वरूप धारण करून कोकणात उतरले अशी कल्पना करून महाराजांचं एक कथा रूपानं लिहिलेलं आहे. थोडक्यात ते आपल्याला पाहायचं आहे. परशुरामाच्या खाली असलेल्या नाकेदारानं चमत्कारून विचारलं, ये इतने घोडे, ये सब असबाब, ये सब अमीरी, संन्याशी गोसावी तुम्हाला हे कशाला लागतात? घोडे बिडे, अरबी घोडे एवढे उत्तम सगळं काय कशाला पाहिजे? महाराजांच्या पाशी अरबी घोडे आहेत. आपण खूप वेळा मागे त्याचा विचार करतो. उत्तम जातीचे घोडे आहेत. सामान्य भीमतट्ट या परदेशातली जी आहेत, भीमाकाठची ती तट्ट, भीमतर्डीची तट्ट, ती तर आहेतच आहेत, पण त्याहून अरबी घोडे पण महाराजांपाशी आहेत. जेव्हा हेनरी ऑक्झेंडन रायगडावर शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या वेळेस भेटायला आला, तो खरं तर व्यापाराला आला, पण राज्याभिषेक कळल्यावर त्याने राज्याभिषेकासाठी महाराजांना काही वस्तू भेट देण्याच्या विषयाने विचार केला. आणि त्यावेळी त्यांचा जो पत्रव्यवहार आहे, नारायण शेणवी असेल किंवा हेनरी ऑक्झेंडन असेल, त्यांनी वखारीत पत्र लिहिली, शिवाजी राजाचा राज्याभिषेक आहे आणि त्याला काही साजेशा वस्तू आपण दिल्या पाहिजेत. पण वस्तू देत असताना या गोष्टीचा विचार करा की तुम्ही घोडा वगैरे शिवाजी महाराजाला भेट द्यायच्या भानगडीत पडू नका, कारण शिवाजी महाराजांपाशी अरबी घोडे उत्तम खूप आहेत. तुम्ही घोडा दिला तर त्याचं नाविन्य त्यांना असणार नाही. तो घोडा घेतील, भेट दिलेली वस्तू नजराण्यातली स्वीकारतील, पण ती वापरतीलच याचा भरोसा नाही. एखाद्या सरदाराला ते भेटही देऊन टाकतील पुन्हा. शिवाजी महाराजांना मग काय भेट द्यावं? तर शिवाजी महाराजांना तुम्हाला भेट द्यायची असतील तर काही रत्ने भेट द्या, दागिने अलंकार भेट द्या. शिवाजी महाराजांना हे दागिने आवडतात असं त्यांनी कळवलेलं आहे. रत्न आवडतात का? शिवाजी महाराजांना रत्नाचा सोस आहे म्हणून घालतात काय? नाही, शिवाजी महाराजांना रत्न आवडतात त्याचं कारण वेगळं आहे. एक तर ते कमी जागेत जास्तीत जास्त पैसे आपल्या कमरेला राहतात अशा अर्थानं तो विचार आहे. एक रत्न ठेवले की लाख रुपये मिळतात विकायला गेलं तरी, आणि खूप पैसे त्यातून प्राप्त होतात. म्हणजे कमी जागेत कमी ह्याच्यात रत्न सांभाळण्याच्या विषयानं शिवाजी महाराजांचा विचार तसा आहे. आणि आता ते अरबी घोडे, मग अशा अरबी घोड्याच्या विषयानं पुढे गेलो, पण आता अरबी घोड्यांचा तो काफेला निघालाय, त्यात गोसावी आहेत. तेव्हा घोड्यावरून न उतरता त्या एका गोसाव्यानं म्हटलं, तब वहां कर देखो, कहा शिंगणापुर के मठ में जहाँ महंत महाराज का मठ है वहां तो बहुत बड़ा सफेद हाथी है, लाओ लश्कर ऐसा खूब खूब है. अरे हाथी के पाँव में सोने के तोड़े है, देखे थे कभी? त्यात नाकेदारांना आवंडा गिळला. नाही ऐसा कभी नाही देखा. गोसाव्यानं ऐटीत म्हणलं. तब रहमत खानाची फौज या वाटेने खाली गेली तेव्हा नाकेदाराने तिच्याबरोबर जाणारा मरतुकडा हत्ती फक्त पाहिला होता. हाडकं निघालेला हत्ती पाहिला होता, पायात सोन्याचे तोडे घातलेला आणि पांढऱ्या रंगाचा हत्ती त्याच्या कल्पनेच्या पलीकडे होता. जन्मात त्यानं कधी पाहिला नव्हता किंवा स्वप्नात सुद्धा बघितला नव्हता.
त्याला ते स्वप्नवट वाटत होतं. पांढरा हत्ती म्हणजे ऐरावत असतो, तो पांढरा हत्ती ऐरावताचा, इंद्राचा. तो ज्या शिंगणापूरच्या महंताच्या दारात झुलतो, सोन्याच्या साखळ्या घातलेला हत्ती ज्याच्या दारात झुलतो, त्याच्याकडे असे घोडे असणं सामान्य गोष्ट होती. म्हणून महंताला त्यानं काय अडवलं नाही. उमद्या घोड्यावर बसलेले तरणे देखणे महंत आणि त्यांच्याबरोबर कसा गोसाव्याचा तांडा परशुरामाच्या जागेकडे निघाला. परशुरामाच्या मंदिरासमोर महंत घोड्यावरून उतरले. अवघेच मुंडन केलेले, कपन्या घातलेले, डोळ्याला अवघ्याचे भगवे साफे, महंताच्या कानात सोन्याच्या बाळ्या, हातात कड, तेजपुंज, अशा त्या महंताची फिरभिरती नजर, लोकांचा ठाव घेणारी, इथं काय चाललंय हे पाहणारी, तपासणारी, अशी त्यांची ती नजर चौदिशेला फिरत होती, भोवतालचा वेध घेत होती. खाडीकाठ, दर्या करणाऱ्या या गोष्टी महंताला अजिबात नव्या नव्हत्या. त्यांच्या स्वर्गस्थ महाराजांना म्हणे त्यांनी आदेश दिला होता की शिंगणापूरच्या तलावातल्या जळानं अवघ्या कोकणपट्टीच्या देवाला अभिषेक करा, त्या त्या तीर्थाजवळचं सागर जळ समक्ष तेथून आणा, त्यांनी शिंगणापूरचा महादेव नावावा. ती श्रेष्ठ आज्ञा निभावण्यासाठी त्या कोकण प्रवासाला निघाले. ते कोकण प्रवासाचं कारण काय दिलंय महंतानं? गुरुने आज्ञा केली आहे की शिंगणापूरच्या मठातल्या तलावातल्या पाण्याने कोकणातल्या सगळ्या देवस्थानांना अभिषेक घाला आणि त्या त्या देवस्थानापासल्या तीर्थांनी, सागराच्या तीर्थांनी महादेवाला अभिषेक घाला. म्हणजे इथून तिथं नाही आणि तिथून इथं नाही. आपण नाथ महाराजांच्या चरित्रात वाचतो का नाही? काशीची गंगा रामेश्वरला नेली आणि रामेश्वरच्या सेतूचं खारं पाणी काशीला नेऊन घातलं. काशीची गंगा जर खरोखर रामेश्वराला नेली ना, चालत कावड रूपानं नर्मदा न ओलांडता नेली, तर ती गंगा जेव्हा रामेश्वराला घालतात तेव्हा त्याचं दूध होतं, ती पांढरी दिसते. आणि रामेश्वराचा सेतू म्हणजे तिथलं खारं पाणी घेऊन महादेवाला घालतात. तसं माझ्या गुरूंनी मला सांगितलं आहे, इथल्या मठातलं पाणी कोकणातल्या सगळ्या देवस्थानांना अभिषेक कर आणि कोकणातल्या तीर्थाचं पाणी आणून इथल्या शिंगणापूरच्या महादेवाला अभिषेक कर. आणि ती आज्ञेसाठी मी आलो आहे. चिपळूणच्या सुभेदाराच्या कचेरीत त्यांनी निश्वास टाकून तोंड वाकडं करत म्हटलं होतं, अगर हमारे मुर्शद का हुक्म न होता तो क्या जरूरत थी इस सुने वीरान मुल्क में घूमने की. आमच्या पूर्वीच्या महाराजांनी आज्ञा केली म्हणून आलो, नाही तरी हे कसला मुलूक आहे, इथे यायची काय गरज आहे आम्हाला. लेकिन किसी ने फरमाया है, खैर जाने दो, आप तो समझदार है, बुजुर्ग है, छोड़ दो, चलो. कोकणात हिंडायचा दस्तक महंतांच्या हाती सोपवत सुभेदार अचंब्यानं म्हणाला, महंत जी, आपकी जुबान तो बहुत मंजी हुई है, आप साफ साफ उर्दू बोल लेते हैं. आता शिवाजी महाराज उर्दू बोलतात म्हणून त्याला कुतूहल वाटले. शिवाजी महाराजांनी महंताचं रूप धारण केलेलं आहे ना, कोकणात उतरलेत शिवाजी महाराज, उर्दू बोलतात. बादशाह सलामत के कदमों से पास बचपन गुजारा है, बचपन में हम वहां थे. अच्छा, तो बीजापूर में थे? जी. महंत पुढे निघाले. परशुरामाचं देऊळ अवघं जेमतेम होतं, लहानसं देऊळ, जांभ्या दगडाचं, त्याच्या भोवताली सभोवताली भिंत होती. कोकणात आलेत परशुरामाच्या चिपळूणला. महंताने आणि त्यांच्याबरोबरच्या तांड्याला पाहून परशुरामाच्या छायेत राहणारे सेवक, भिक्षुक मंडळी गर्रदिशी गोळा झाली. लगेच चौकशी सुरू झाली, थेट कोकणी पद्धतीनं. कोण गाव? बरं, शिंगणापूर म्हणजे छोटंसंच आहे. बरे बरे, वरघाटी आहे, तेथे काय महंत आहे मठाचा? तुमचा मठ आहे डोंगरावर, म्हणजे मठ काही फार मोठा नसणार. जेमतेम. घोडी कुठनं आणलीत? स्वतःची की भाड्याची? भारीच. स्वतःची म्हणजे भारीच आहे. आपलं उगाच विचारतो, तत्वमशी काही नाही, पण या तुमच्या महंताच्या हातात कड आहे, ते भांगाराचं आहे का खरंच आपलं आहे का खोटं आहे? देखावा. हर दिवशी भोजनाचं कसं करता? दाम मोजून साहित्य घेता म्हणजे अपूर्वच. जेवायला तुम्ही घेतात, लोकांकडून पैसे घेऊन सगळं साहित्य घेता आणि स्वयंपाक करता. एरवी बैरागी म्हणजे सदावरती जाणार आणि वर मिरपूड मागणार. बैरागी सदावर्तावर अन्न घेणार आणि वरून आजो जरा मिऱ्याची पूड पाहिजे म्हणणार. जी दिलंय त्यात भागणार नाही कोसळायचं, वरून मामकं पाहिजे. अन्नछत्रात जायचं आणि वरनं मेतकूट मागायचं म्हणतात ना आपल्याकडं. कोकणात मिरपूड म्हणतात. मिऱ्याची पूड जास्त चालते. शिवाजी महाराजांच्या काळात मिरची नव्हती बरं का, नंतर आली मिरची. पोर्तुगालमधून आली आपल्याकडं. आपल्याकडचं मिरची आपलं नाही. मिरची नव्हती त्यावेळेस, मिऱ्याची पूड आपल्या तिखट म्हणून खाल्ली जात होती.
मिरेच खातात. अगदी अगदी. महंत देवाचं दर्शन करून बाहेर येऊन भिक्षुकाला बोलले की देवळ पडले काय म्हणून. पुजाऱ्यानं तुटकपणानं उत्तर दिलं, जिथं स्थानिक पुजारी सगळीकडचे तीर्थक्षेत्राचे असेच. कसे हे असे, आमची घरे तरी कुठं रंगमहाल आहेत म्हणून देव पडलाय म्हणायला. जसे आम्ही तसा आमचा देव. यथा राजा तथा प्रजा. इथं यथा प्रजा तथा राजा. गावचा देव राजा आहे. महंत म्हणाले, देवाचं इनाम कोण खातं. देवाला इनाम दिलेलं आहे ना, मग कोण खातं. सगळेच खातात. उत्पन्नाचं साधन याप्रत काहीच नाही. मग जो कोणी यजमान येईल त्याचा अभिषेक इत्यादी काय समजले, भागतं कसं बस. उत्पन्नाला काही नाही, इनाम खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. मग जे लोक देतात त्याच्यातून आमचं पोट भागतं कसं तरी. पुजाऱ्यांची घरं किती महंत विचारतायत. असतील 7-8. कोण मोजत बसलाय. किती तोकडं किंवा फटकळ बोलावं. क्षेत्रावरचे पुजारी असेच असतात सगळीकडं. एकच क्षेत्र नाही. काशीला जा, गयेला जा, वाईला जा, पंढरपुरात जा किंवा अजून दक्षिणेत रामेश्वरला जा. पुजाऱ्यांचं वर्तन सगळीकडे एकसारखं. तसंच इथं महाराजांना अनुभव येतोय. महंत रागेचलेन बोलले, इतके कुटुंबे देवावर जगता आणि त्या देवाची ही अव्यवस्था. देवास अंधकारी का ठेवता. महाराजांची इच्छा काय आहे लक्षात येत आहे ना. हा, रावळात सगळं पाहिजे. तेवढ्यात एका स्थूल उघडबंब ब्राह्मणाने येऊन म्हटलं, अहो महंत, परोपदेश अवघ्याला करता येतो. कसं समजलं. परोपदेश करायला ठीक आहे, तुम्ही काय करता सांगा. एक गोसावी त्याला पुढं होऊन सांगायला गेला तर त्यानं हुमान दांडगेपणा केला. त्याचा हुंडगा तो करीत ब्राह्मण बोलला, अहो देव हेच आमच्या उत्पन्नाचं साधन, एवढंच एकमेव. देवाने आम्हाला भरपूस द्यावे, मग आम्ही देवास रात्रंदिवस दीपमाळा उजवू. आम्हालाच खायला नाही तर देवाला काय देऊ. बायका पुरास उपाशी ठेवून देवाला तुपा तेलाने कोण नाकूमाहू घालते. कोणी आम्हास हे शिकवलं नाही बरं का. असं आम्ही जगावं तेव्हा देव. अजून ते असू द्या, अभिषेक वगैरे काय बोलणार का, नुसत्याच गप्पा. पुढचं बोलणं हे 2 हस्तक आणि 3रं मस्तक. देवाला काय व्हायला आलात, तुमचं बोला. आम्हास काही करणे नाही. महंत रागेजले. भरभरा रावळा बाहेर गेले. पलीकडे डोंगराच्या पोटाशी एक धर्मशाळा होती. तिथे गोसावी नम्रपणाने बसलं, महाराज तिथे धर्मशाळेत राहू काय. दुसऱ्या गोसावीने विचारलं. ही गोसाव्याचे महाराज आहेत, ही खरोखर शिवाजी महाराज आहेत. पण कुठेही राहा पण या गंगापुत्रांपासून दूर राहा. गंगापुत्र म्हणजे गंगेच्या काठची अशा अर्थानं. नदीच्या काठची आहेत ना, वशिष्ठी नदी आहे. हां, धर्मशाळेसमोर एका भऱ्या थोंडल्या धोंडीवर महंत बसले होते. एक वयस्क गोसावी उभा होता. बाकी अवघे धर्मशाळा लोटून झाडकाम करायला लागले आणि स्वयंपाक करायची तयारीला लागली. इकडच्या तिकडच्या गोष्टी चालू होऊन द्या. तेवढ्यात विनंती अशी की क्षेत्रस्थावर रागवण्याचा मतलब नाही. क्षेत्राच्या विद्वान लोकांवर रागवण्यात काही मतलब नाही असं दुसऱ्याने म्हणलं. एक तर देश दरिद्री आहे आणि दुसरं ताम्रांचा काच. तिसरं त्यांनी कोठे जावे, उत्पन्न नाही, काय करावे. देश दरिद्री आहेत, कोकणात खायला अन्न नाही. त्यात या ताम्रांचा म्हणजे मुसलमानांचा त्रास, यवनांचा त्रास. कोकणात सिद्धी आणि आदिलशाही यांचा धुमाकूळ. मग आपण कसं राहावं, काय करावं, यांना बोलू नका. पण म्हणून काय देवाला अंधारात कोंडावे. देवळाची झाडलोट करू नये. स्वच्छतेला काय ताम्र देतात त्रास. स्वच्छ करायला काय हरकत आहे. हे मात्र खरं. तुमच्या ध्यानी आलं का रावळ. रावळाच्या मागे काय चाललं होतं, मोरगिरी. दुसऱ्या महंताला मोरगिरी म्हणता येते. मोरगिरी म्हणजे बहुतेक मोरोपंत असले पाहिजेत. एक टोळकं रावळाच्या मागे काय करीत होतं, त्यांनी सोंगट्याचा पट मांडला होता आणि तिकडे देव केरात बुडून हे चांडाळ कवड्या खुळखुळ करत होते. यावर मोरगिरी काही बोलले नाहीत. शांत होऊन महंताला पुसलं, हा काय महेंद्र पर्वत आहे काय. जी महारथी कर्ण याच स्थळी भगवानाच्या निकट अस्त्रविद्या शिकायला आला. भगवान म्हणजे कोण, भगवान परशुराम. तीक्ष्ण स्वरात महंत बोलले, आपले पुजारी आपली अशी अव्यवस्था करणारा असं जर त्यांना कळालं असतं तर ते भगवान परशुरामाने काय केलं असतं. त्यांनी उरला सुरला शाप यांना देऊन टाकला असता. तेवढ्यात एक हाती चूड धरून, संध्याकाळची वेळ आहे,
हाती मशाल घेतली आहे असा एक वृद्ध ब्राह्मण धर्मशाळेपाशी आला. तर त्या स्वरात त्याने पुसरलं, शिंगणापुराचे महंत येथेच उतरले आहेत काय? मोरगिरी समोर होत म्हणले, आपणास काय हवे? काही नाही बाबा, त्यांची गाठ घेणे आहे. सांजेच्या प्रहरी मी रावळात नव्हतो. हिते पलीकडे मार्जरीला लेख दिली आहे, शेजारच्या गावात लेख दिली आहे, तिला पोचवायला गेलो होतो. माहेरी आली होती 4 दिवस, तिला सोडायला गेलो. घरी परतलो तो रावळातला प्रकार कळला आणि धावत आलो. एखादा सुज्ञ शहाणा असतोच ना 4 मूर्खात. गावात गावकी सांभाळणारा. गावात कळलं की कुणीतरी महंत आलेत आणि लोकांनी त्याला तुच्छतेने वागवलं, म्हणून मी पळत पळत आलो. एवढं बोलून त्या ब्राह्मणाला धाप लागली, दम लागला. डोंगरे चढला, लांबून आला, चालत आला. आपणास दम लागलाय. मोरगिरी त्याला म्हणले, मातक्यानं थोडं टेकावं, जरा बसा. हात हलवत ब्राह्मण म्हणाला, नाही, अगोदर महंताची गाठ घेईन. किती विनम्रता आहे पहा. क्षेत्रावरचे लोक असे असले पाहिजेत, पण असतात प्रत्यक्ष विरुद्ध. मातक्यानं गाठ घेईन, महंताची गाठ घेईन, हातपाय जोडून त्यांची क्षमा मागेन, त्यांना विनंती करेन की क्षेत्रस्थ ब्राह्मणाहून या आगळ्या वर्तणुकीची अपेक्षा ठेवणं उजू आहे. पण वयानं म्हणतात ना, वयानं वाढले तरी समजुतीने अजून ते लहानच आहेत, समज नाही. क्षमा करावी, पण देवावर रागीव नये. देवावर रागवू नये. देवावरचा अर्थ महादेवावर नाही, अभिषेक न करता तुम्ही आलात हे बरं नाही असं वाटलं त्याला. महंत ब्राह्मणाजवळ आले आणि त्याने म्हटलं, बाबा नमस्कार करतो, कल्याण मस्तू. मज वाटलं आपले अनुमान यथार्थ आहे. स्वतः महंतच आपल्यासमोर येऊन उभे राहिले आहेत. चूड धरून ब्राह्मणाने त्यांची मुद्रा न्याहाळली. महंताचं तोंड पाहिलं. थरथर त्या वाणीने यत्नपूर्वक सांभाळीत आश्चर्याने म्हटलं, थोडकं ज्योतिष म्हटलंय. लहानपणी वडिलाकडून ज्येष्ठांकडून ज्योतिष शिकलं, ते म्हटलंय, पाठ केलेलं आहे. अंगलक्षण, होरालक्षण अभ्यास केले आहेत. ही मुद्रेवरची लक्षणे आहेत ना, ती सांगतायत. कदाचित मी चुकत नसेन किंवा असेन, अलीकडे दृष्टी कमी झाली आहे. महंतांनी मोरगिरीकडे संकेत म्हणत म्हणलं, आपणास काय हवे बाबा, विचारा त्यांना. अगोदर एवढंच हवं की आपण ब्रह्मवृंदावनचा राग टाकावा, देवास यथासांग अभिषेक करावा. मनीचा अर्थ त्याला सांगावे, दक्षिणा देऊ नये, द्यावी अगर नाही, आपल्या इच्छेने पाहिजे ते करावं. पण मनाचं गाराणं त्या देवाला सांगावं. परशुरामाला जी इच्छा आहे ते व्यक्त करा, सांगा. आम्ही देवावर रागेजलो नाही बाबा, आम्ही त्याचंच मूल, त्याच्यावर रागेजून मग कुठं जावं. उदयिक आपण आम्हासाठी श्रीला अभिषेक करा. झालं, आज मुक्काम करतो, पहाटे दर्शनाला येतो, त्यावेळेस तुम्ही अभिषेक करा. आणि काय, दक्षिणेच्या लोभानं म्हणत नाही, मला माझ्या विद्येचं आव्हान आहे. बोला काय पाहिजे. एकदा आपला हात पाहावा म्हणतो, हातावरचे चिन्ह पाहावे म्हणतो. हा ब्राह्मण विचारतोय. दुसरा दिवस उजाडला. महंताचा मऊ तांबूस हात खाली सोडीत आणि नेसूच्या धूत वस्त्राच्या टोकाला डोळे पुशीत ब्राह्मण बोलला, अधिक आगळं बहुत बोलता येईल, पण माझ्या वृद्धाचा एक आग्रह आहे, नाही म्हणू नका. महंताने पुसलं, बोला. पहाटे अभिषेकाच्या वेळी आपणासाठी देवाजवळ आरोग्य अभिवृद्धी मागितली. आपण पुन्हा एकदा माझ्याकडे रावळात चालावं. सकाळी आले महंत, अभिषेक केला, पूजा केली, आरोग्य मागितलं, अभिवृद्धी मागितली. तुमचं इच्छित आहे ते कल्याण व्हावं ते मागितलं देवापाशी. कशासाठी? आपणासाठी देवाजवळ काही गाराणे घालणं आहे. आता तुमच्यासाठी गाराणं घालायचं आहे, चला. हात जोडून विनंती आहे. ब्राह्मणाचे दोन्ही हात धरीत महंत बोलले, आपणासही आमचे हात जोडून विनंती आहे, वारंवार आम्हास हात जोडून लहान करू नका. हसून ब्राह्मण बोलला, बर आणखी एक आहे, बोला. जे काय करणे ते बोबाट न करता करा. तुम्हाला जे करायचं आहे ते त्याचा कालवा होणे. तुम्ही मी दोघंच बस. माझ्याबरोबर असतील ती लोक. पुन्हा मंदिराकडे जात असताना महंताला जे दृश्य दिसलं ते कालच्या सायंकाळच्या दृश्यापेक्षा अधिक आगळं होतं. शेवटी महंताला ते दृश्य नवीन होतं, पण काही असो, आत्ता त्याचा विषय दुसरा चाललाय. वृद्ध ब्राह्मणाबरोबर ते आणि मोरगिरी दोघंच देऊळवाड्याच्या पायऱ्यात उतरून रावळात शिरले. तिथे ते दोघं आणि एकांत होता. प्रभात समय आटोपली असल्यानं पूजेचा पाळीचा पुजारी निघून गेला होता. तिघे गाभाऱ्यात जाऊन बसले. सिंहासनावर 3 मूर्ती होत्या, काळ, काम आणि वेग. मधोमध परशुराम, काळ, काम आणि परशुराम उभा होता. अजूनही तसंच आहे.
देवापाशी संत दिवा जळत होता. अभिषेकाच्या वेळी पेटवलेल्या उदबत्तीचा गंध दरवळत होता. त्या वेगळ्या देवाच्या मस्तकाखाली चंदनाचा, त्या समोर जळलेल्या कापराचा, वाहिलेल्या फुलाचा असा संमिश्र वास सगळीकडे उजळत होता. परशुरामाच्या त्या कृष्ण पाषाणाच्या मूर्तीसमोर तिघे हात जोडून उभे राहिले. ब्राह्मणानं देवा मूर्तीच्या पायी वाहिलेली 2 फुलं आपल्या हाती उचलले. कापऱ्या स्वरात तो बोलायला लागला, भगवान परशुरामा, तुला अवघं आकळतं. गाराणं घालायची कोकणातली पद्धत वेगळी आहे, आपल्याकडची वेगळी आहे. तुला अवघं आकळतं, पण म्या पामरानं काय अधिक आगळ सांगला व्हायचं नाही. उन्मत्त झालेली ही अवघी कुळे तू आपल्या परशुने निर्दाळलीस. तेव्हा तू परशु खाली टेकवलास आणि या वशिष्ठी नदीच्या पात्रात तू धुतलास. भगवान परशुरामाचं चरित्र जेव्हा वाचतो तेव्हा परशुरामाने उन्मत्त झालेली कुळे निर्दाळन केलं, ती परशुने निर्दाळन केलं. आणि तो परशु जेव्हा तू या वशिष्ठी नदीत धुतलास, प्रक्षाळलास, त्यावेळी ऋषीमुनींनी तुझे हात धुताना पाहिले आणि वर्णन करून ठेवलंय. ते वर्णन बोलतोय. तू चिरंजीव आहेस, अजूनही 4 दिशांना तीर्थयात्रा करीत आहेस. दैत्यकुळे पुन्हा एकदा उतली मातली आणि त्याने दीन दरिद्र्याचं चिन्ह अशक्यप्राय करून टाकलाय. मी पामराला तू काय सांगावं? मी पामराने तुला काय सांगावं? एक मागणं आहे, या पुरुषाच्या तळहातावरली लक्षणं मी न्याहाळली आहेत. तू आपला परशु धुतलास तेव्हा त्या हातावर ज्या लक्षणांना दर्शन ऋषींना झालं त्यांनी ते लिहून ठेवलं, सांगून ठेवलं. नेमकी तीच लक्षणे याच्या हातावर दिसत आहेत. उन्मत्त झालेली कुळे, दैत्याची कुळे नाशी, साधूचा मान घेऊशी, हे तुझं अवतार कार्य याच्या हातावरती कोरलंय. जसं तुझ्या हातावर कोरलं होतं तसं ती लक्षणं याच्या हातावर आहेत. क्षणभर थांबून त्या वृद्धानं आपला स्वर स्वच्छ केला. देवादिदेवा, हे महंताचं रूप कदाचित खरं असेल किंवा नसेल, लटका असेल, त्याच्या अंतर्यामी त्याला ठाव. मला त्याच्या खोलात जायचं नाही. हा साधू पुरुष म्हणून आलाय, पण हाताची लक्षणं याची वेगळी आहेत. राजलक्षणं दिसत आहेत असं त्याचं म्हणणं आहे. याची लक्षणं जी भगवान परशुरामाच्या हातावर कोरलेली चिन्ह आहेत, जी हातावर उमटलेले ज्या शिरा आहेत, रेषा आहेत, त्या रेषा याच्या हातावर मला दिसतात. ती लक्षणं दिसतात. कोणची लक्षणं? दैत्याची कुळे नाशी, साधूचा मान घोषी, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ही सगळी लक्षणं जी आहेत ना, ती मला इथे दिसत आहेत. मी नसती पृच्छा करीत बसणार नाही, तू कोण आहेस. मात्र जर तू पुन्हा आपल्या करकमळावरली अवघी लक्षणे या तर हाताच्या या पुरुषाच्या तळहातावर रेखली आहेत, तर तो मान करून ठेवलेली अवघी शस्त्रे पुन्हा एकदा उपसून याच्या हातात दे. तुझे जे अनादिकाळाचे दैत्य निर्धारणाचे कृत्य आहे ती याच्या हातून निष्ठापूर्वक करून घे. परशुरामाला घातलेलं गारण आहे. तू तुझ्या परशुला जसे रुधिरस्नान घातलेस तसेच नेमकी याची शस्त्रे शत्रुरुधिराने नाहून कृतकार्य व्हावेत. या परत कोणचं मागणं नाही. शत्रू कोण आहे हा ओळखता आला पाहिजे, हे महत्वाचं आहे. इथं त्या महंतानं हातावरची लक्षणं पाहून सामान्य असणाऱ्या ब्राह्मणाला शत्रू कळतोय. शत्रू कोण आहे? हे ताम्र, आम्हाला काच देणारे हे यवन, हे सिद्धी, हे आदिलशाही, हे आमचे शत्रू आहेत. शत्रूचा हंता होण्याचं जे परशुरामाचं कार्य आहे, असुरांचं जे निर्दालनाचं कार्य परशुरामाचं आहे, ते याच्या हातातून होणार असं दिसतंय. म्हणून तुझ्या हातात ती शस्त्रे याच्या हातात दे आणि ते कार्य करून घे. भगवान श्रीकृष्णाचं जे रूप आहे, विष्णू अवताराचे दशावतार जे आहेत त्यातला एक परशुराम अवतार आहे. दैत्याची कुळे नाशी, साधूचा मान घेऊशी, एका अवतारापूर्वी मर्यादित नाही. दैत्य कुळ संपवण्यासाठी 10 अवतार घ्यावे लागले. 10 अवतार. मग तो पहिल्या अवतारापासून ते मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, सगळ्या पुढच्या राम, कृष्ण, बलराम, सगळे अवतार त्यासाठी आहेत. ब्राह्मण तसाच थरथरत उभा राहिला. माघार वळून त्याने हातीची फुलं महंताच्या हाती दिली. त्याने ती ग्रहण केली, नमस्कार केला आणि त्या ब्राह्मणाच्या पायावर डोकं ठेवून महंताने दंडवत घातलं. चिरंजीवी भव, चिरविजयी भव. नुसतं चिरंजीवी नाही, चिरविजयी भव, सतत विजय प्राप्त होऊ दे. जसा भगवान परशुरामाला झाला तसा तुला विजय प्राप्त होऊ दे. मोरगिरीने खूण केली, ब्राह्मण बाहेर पडले. महंत बाहेर पडले. आपणास भूयसी देणे आहे. महंताने त्या ब्राह्मणाला, भूयसी म्हणजे दान देणं आहे.
दक्षिणा देणं आहे, सुवर्ण देणं आहे. 11 सोन्याच्या मुद्रा ब्राह्मणाच्या हातावर ठेवल्या. विस्मयाच्या सागरात अकंठ बुडू पाहणारा ब्राह्मणाला तिथंच सोडलं आणि मोरगिरी आणि महंत निघून गेले. शिवाजी महाराज असे आहेत जे धर्मानं वागतात, त्याचा आदर सत्कार करतात, पूजन करतात, आणि जे अधर्मानं वागतात त्यांना रागेसतात. मग तो ब्राह्मण असो नाही तर अजून कोणी असो. शिवाजी महाराज असे आहेत, हे आपल्याला शिकलं पाहिजे. ही कथेत खरं खोटं काय कमी जास्त असू द्या, पण शिवाजी महाराज कोकणात उतरले हे मात्र पक्क. काय काय केलं हेही पक्क, कारण कागदपत्र सांगतात. कथेचा भाव मागं पुढं असू द्या, पण भाव एकच आहे. भगवंताचा अवतार धारण करून शिवाजी महाराज जन्माला आलेले आहेत. भगवंताने शिवाजी महाराजांच्या रूपाने अवतार धारण केलेला आहे आणि दुष्ट निर्दालनाचं कार्य त्यांच्या हातातली शस्त्र करतायत. हा महत्वाचा विषय आहे. आपण कालही पाहिलं, तुलना करणं हे सर्वांनाच आवडतं काम असतं, तुलना करणं, आणि त्या अर्थाने परमानंदाने केलेली तुलना आहे. शिवाजी महाराज उंबरखिंडीत घोड्यावर, पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून उभे राहिले. मागं भालाईत त्यांचे आहेत, पुढं भालाईत आहेत, ढालाईत आहेत, आणि घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज शिरस्त्राण घातलंय, अंगारा चिलखत घातलंय, खांद्यावर धनुष्य अडकवलं, उजव्या हातात भाला घेतलाय, आणि घोड्याच्या बाजूला दोन्हीकडे 2 तुणीर अडकवलेले आहेत. तुणीर म्हणजे बाणाचे भाते. असं कवींद्र परमानंदाने केलेलं वर्णन आहे. आणि कवींद्रच पुढे म्हणतो ते कसे दिसतात? गरुडावर बसलेल्या भगवान विष्णूप्रमाणे दिसतात. म्हणजे तुलना आली. साक्षात विष्णू जसा दिसतो तसे शिवाजी महाराज दिसतात. तो घोडा म्हणजे घोडा नाही, गरुड आहे, वैनायक. आणि शिवाजी महाराज गरुडावर बसलेल्या विष्णूप्रमाणे दिसतात. इथं आप्पा दांडेकरांना शिवाजी महाराज कोणासारखे दिसतात? परशुरामासारखे दिसतात. का? त्याच्या हातावर असणारी लक्षणं शिवाजी महाराजांच्या हातावर असणारी लक्षणं सारखी आहेत. आपल्याला शिवाजी महाराजांचा हात दुर्दैवानं नाही कळत. 2 आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यावरती शिवाजी महाराजांच्या हाताचा ठसा आहे. ती हाताची लक्षणं कळू शकतात, पण दुर्दैव असं आहे आमच्या लोकांना कळत नाही. त्या हाताच्या ठश्यात शिवाजी महाराजांनी, आपण पाहिलं आहे सिंधुदुर्गाला गेलोय आपण, आता ती काचं बंद केलं, पण आधीच्या लोकांनी त्या हातात हात घालून त्याच्यावर ज्या रेषा बोळ करून टाकल्या, त्या जर ज्योतिषशास्त्राच्या जाणत्या लोकांनी पाहिल्या असत्या तर ते आता कळता आलं असतं काय आहे विलक्षण हात, काय आहे शिवाजी महाराजांचा हात, काय आहे समजता आलं असतं. दुर्दैव आहे. दुसरं एक आहे, शिवाजी महाराजांच्या हाताचा एक ठसा आहे. जसा सिंधुदुर्गमध्ये चुन्यात उमटलेला ठसा आहे, तसा म्हसवडच्या मान्यांना शिवाजी महाराजांनी हस्तपंजराचा फरमान दिलेला आहे. चंदनामध्ये हात बुडवायचा आणि इथलं गोंदवल्याच्या जवळचं त्या म्हसवडच्या मान्यात, रहमतपूरची माने त्यांची एक शाखा आहे, त्यांच्याकडे दिलेलं एक पत्र शिवाजी महाराजांचं आहे की ज्या पत्रावर शिवाजी महाराजांनी आपला चंदनात बुडवलेला हात उमटवलेला आहे. आता तिथं नाही आहे. ते म्हसवडच्या मान्याने ते पत्र महाराष्ट्र शासनाला दिलं आहे आणि त्यांनी ते पत्र सातारच्या म्युझियममध्ये दिलेलं आहे. साताराकडे ते संरक्षित ठेवलेलं आहे साताऱ्यामध्ये. त्या पत्राचा ठसा तिथं तो पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांचा हात पाहायचा आहे ना, तिथं पहा. ज्योतिषशास्त्राचे जाणते लोक असतील तर त्या हाताच्या आकारमानावरून, बोटाच्या ठशावरून, बोटाच्या आकारावरून, रेषावरून, त्या दिसत असतील त्याच्यावरून अंदाज करता आला पाहिजे. अनेक गोष्टी पाहता येतील असा विषय आहे. हाताचा ठसा म्हणून 2 विषय तो आहे. शिवाजी महाराज मात्र आता कोकणात निघालेत. पुढली घटना आपण सांगितली. आप्पांना काय वाटलं ते आप्पांनी नमूद केलं. शिवाजी महाराज परशुरामाचा अवतार आहेत, शिवाजी महाराज विष्णूचा अवतार आहेत, शिवाजी महाराज रुद्राचा अवतार आहेत, शिवाजी महाराज भगवान कृष्णाचा अवतार आहेत. आपल्या आपल्या परीने आपल्याला जे वाटतं ते आपण व्यक्त करतो लोक. तुलना. शिवाजी महाराजांनी कूच केलं. तारीख 2 फेब्रुवारी 1661. यावेळी हा सगळा प्रकार खिंडीतला घडला आहे आणि महाराज आता परशुरामाला निघायला, म्हणजे कोकणात निघायला नौबत दिली. नेताजी पालकराला तुंगारण्यात ठेवलं आणि महाराज निघाले. घोड्यावर स्वार होऊन निघाले. कोकणात उतरण्याचा बेत केला आणि महाराज निघाले. बरोबर होते तानाजी मालुसरे, पिलाजीराव सरनाईक, पुरंदरचे माजी सरनाईकाचे, निळकंठराव सरनाईकाचे चिरंजीव, त्र्यंबक भास्कर,
म्हणजे हे लक्षात येत आहेत का? पन्हाळ्यावर किल्लेदार होते ते, यांना घेऊन महाराज निघाले. महाराज तिथून उतरले ते एकदम दाभोळात गेले. दाभल्लेश्वराचं फार प्राचीन मंदिर आहे दाभोळात. दाभोळात तळकोकणात जाण्यापूर्वी महाराजांनी या दाभल्लेश्वराची सालंकृत पूजा केली महाराजांनी. महाराज जिथं जाईल तिथं पूजा करतात बरं का, दरवेळेस लक्षात ठेवलं पाहिजे. महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले त्यावेळी रामेश्वराची पूजा केलेली आहे. हां, रामेश्वर नाही, श्रीशैलची पूजा केलेली आहे. श्रीशैल त्यातली पूजा केली आहे. तिरुचिरापल्लीला महाराज गेले आहेत, तिरुपतीच्या शेजारी. तिरुपती महाराजांच्या राज्यात आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. त्यावेळेस तिथं पूजा केली आहे. दक्षिणेच्या अनेक गोष्टी आपल्याला अज्ञात आहेत. महाराजांनी तिथं काय काय केलं माहीत नाही, पण आता ते उद्घृत व्हायला लागल्यात. दक्षिणेच्या रस्त्यानं जाऊन आलून फिरलं की शिवाजी महाराज या गावात आले होते, या महादेवाचं दर्शन घेतलं, असे उल्लेख सापडतात. आता खूप गोष्टी मिळायला लागल्यात. जिथं जाईल तिथं महाराज पूजा करतात, जिथं जाईल तिथं त्या देवस्थानाचं अगत्यानं करतात देवाचं. दाभल्लेश्वराचं फार प्राचीन मंदिर आहे. महाराज या मंदिरात गेले, पूजा केली, भक्तिभावानं दर्शन घेतलं, घंटा किणकिणल्या. हा भाग आदिलशाही अंमलातला आहे. शिवाजी महाराज कोकणात का उतरले त्याचाही विचार परवा 2 दिवसाखाली केला. यावेळी आदिलशहाचा अंमल कोकणात आहे, काही सिद्धीचा आहे. सिद्धी उत्तर कोकणात आहे आणि दक्षिण कोकणात आदिलशहा आहे. पण आदिलशहाचं कोकणावरचं वजन त्या मानानं कमी झालं आहे, कारण आदिलशहाला त्याच्या राज्यात असलेल्या शिवाजीराजांच्या उपरळ्यासाठी किंवा शिवाजीराजांच्या नाशासाठी केलेल्या प्रयत्नात सतत अपयश यायला लागल्यामुळं आदिलशाही सल्तनत खिळखिळ व्हायला लागलेली आहे. आणि या अंमलदारावर त्यांचा वचक त्या मानानं कमी झाला आहे. हे अंमलदार स्वतःच कोणीतरी मोठा तालेवर झाल्यासारखं वागायला लागलेत. केंद्रवर्ती सत्तेला थोडंसं जुमान्यानेसा झालेत. आणि म्हणून शिवाजी महाराज दक्षिणेत उतरलेत, आदिलशहाला सावरायला नाही. आता यांच्यात बेबनाव सुरू झाला, याचा फायदा घेऊन आपलं राज्य वाढवता येतंय का याचा विचार करून शिवाजी महाराज उतरलेले आहेत. शिवाजी महाराज आलेले ऐकलं आणि अनेक लोक ठाणे सोडून पळून गेले. शिवाजी महाराजांचं नाव ऐकून दक्षिणेतले ठाणेदार पळून गेले. शिवाजी महाराज दक्षिणेत आले आणि कित्येक ठाणे त्यांना जिंकून सुद्धा घ्यावी लागली नाहीत. नुसतं महाराज आलेत म्हणून निघून गेले लोक की नुसती ठाणी स्वराज्यात वाढायला लागली. महाराजांनी हा सहजपणाने सगळा मुलूक स्वराज्यात सम्मिलित केला. महाराज दाभोळास आले, दाभल्लेश्वराची पूजा झाली. जुनं शहर आहे दाभोळ, मोठं बंदर आहे दाभोळ. आपण ते अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस विचार केला होता. दाभोळात काय आहे? दाभोळातून आंतरराष्ट्रीय बाजार आदिलशहाचा चालत होता, एवढं मोठं बंदर आहे दाभोळ. आणि दाभोळात ती अफजल खानाची 3 गलबत येऊन थांबली होती ना, त्याचाही विचार केला होता आपण. आता महाराज दाभोळात आले, दाभोळ जिंकायला स्वतः महाराज आले. मागं आले होते राऊजी सोमनाथ किंवा अजून कोणी, पण आता स्वतः महाराज आले. दोरोजी आला होता, राऊजी सोमनाथ नाही, दोरोजी महाराजांचा. त्याने इंग्रजांचं सगळं दाभोळात आणि राजापुरात जाऊन लुटालूट केली. बंदरावरची सगळी जलबतं आम्हाला ताब्यात द्या म्हणून सांगितलं. आता महाराज स्वतः आले. आदिलशाही ठाणेदार पळून गेले आणि सगळा मुलूक महाराजांच्या स्वराज्यात सामील झाला. तळकोकण स्वराज्यात आला. महाराज इथं आले आणि एकाची मात्र भयंकर त्रेधा त्रिपीठ उडाली, तारांबळ उडाली. कोण? जसवंतराव दळवी पालवणीकर. तो हाच शिवाजी महाराजांच्या विरुद्ध पन्हाळ्याचा वेढा चालू होता तेव्हा सिद्धी जोहरला येऊन सामील झालेला. सिद्धी जोहरच्या शब्दावरून, त्याच्या आज्ञेवरून, त्यांच्या सैन्यात काम करणारा म्हणून याने जाऊन विशाळगडाला वेढा दिला होता. तो हा जसवंतराव दळवी. त्याची तारांबळ उडाली. या खासा शिवाजीच आता आपल्या मुलखात आला आणि आपल्यावर झडप घालायला लागला. काय करावं? यानंच मोर्चे दिले होते. बाजीप्रभू खिंडीत लढीत असताना हाच शिवाजी महाराजांना आडवा पडला होता, विशाळावर जाऊ देत नव्हता. तो बादशाचा जागीरदार होता, या मुलकाचा तो जागीरदार होता. शिवाजी आला हे पाहिलं, या शूर पुरुषाची गाळण उडाली. भीतीनं घाबरून गेला. काय करावं त्याला समजेना. त्याला आपलं मरण दिसायला लागलं. मोठ्या मोठ्याला मारलंय ना आपण कुठले, आता काय शिवाजी आपल्याला काही ठेवीत नाही. मग तो काय करणार? पळत सुटला कुठे, कुणाच तरी आश्रयाला. पण जाऊन कुठं जाणार?
तो पळत सुटला आणि शृंगारपूरच्या सुरव्यांकडे जाऊन आश्रय घेतला. हे पण त्याच्याबरोबरच होती ना. ती मराठीत एक म्हण आहे, शिवरात्रीच्या घरी एकादशी. दोन्ही उपासाचे दिवस काय सगळंच उघडं गेलं नागव्यापाशी. अंगावर काही नाही, त्यानं आसरा दुसऱ्याचा घ्यावा. तसं आश्रय कुणाचा घेतला? आता काय सूर्यराव सुर्वे महाराजांना पुरून उरणार होता काय? शक्य नाही. सूर्यराव महाराजाशी लढण्याची तयारी करायला लागला, त्याला हा बळ द्यायला लागला. खरं हे असे लोक नादान पाहिले, यांचा खटाटोप पाहिला की नाही. महाराज यांना तेव्हाही कळायला नाही आणि आताही कळत नाहीत, असेच लोक आहेत. आता सुद्धा अशी खूप लोक आहेत. स्वराज्य स्थापून ते प्रबळ करण्याऐवजी ते महाराजांना विरोध करीत होते, असेच लोक आहेत. त्यावेळेस जर यांनी महाराजांना साथ दिली असती तर महाराजांच्या हयातीत महाराजांनी दिल्ली जिंकली असती. पण बादशाची नोकर म्हणून घेण्यातच यांना धन्यता. अजूनही अनेक लोक आम्ही कोण, आम्ही बादशाचे वतनदार म्हणून जुनी कागद काढून दाखवतात, फरमानं दाखवतात, बादशाने दिलेल्या संदापत्र दाखवतात. आम्ही आदिलशहाचे फरमान नोकर, आम्ही आदिलशहाचे देशमुख, आम्ही आदिलशहाचे सरदार, आम्ही आदिलशहाचे जागीरदार, अजून लोक दाखवतात. असो, त्यांच्या घराण्याचा इतिहास आहे. पण त्याचं अभिमान बाळगण्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या पदरी होतो, स्वराज्याच्या कामात होतो म्हणणारं काही कर्तृत्व दाखवावं, हा विषय महत्त्वाचा आहे. तेव्हा नसेल तर आता तरी शिवाजी महाराजांचे आहेत म्हणून वागा, असं काही करायला हवं. असं नाही. या लोकांची महाराजांना तेव्हाही चीड येत होते आणि आताही महाराजांच्या पक्षाच्या लोकांना, पक्षाचा याचा अर्थ राजकीय पक्ष नाही, महाराजांच्या विचाराच्या लोकांना अशाच लोकांची चीड येते. महाराजांनी दाभोळ जिंकलं आणि तिथे ठाण्यात दाभोळच्या किल्ल्यात किंवा दाभोळच्या या अंमलदाराच्या ठिकाणी, अंमल तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणू आपण, लष्कर ठेवलं. 2000 लोक ठेवले. त्याच्यावर एक कारभारी नेमला आणि महाराज आता पुढे निघाले. कुठं? चिपळुणाकडे. विरोध कुठंच होत नव्हता. महाराजांची सत्ता नुसतं महाराज निघाले की दन 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 ठाणीच्या ठाणी काबीज होत होती. झटकन महाराज चिपळुणात आले. चिपळूण म्हणजे परशुरामाची भूमी. आत्ताच आपण त्याचा विचार करीत होतो. परशुरामाची भूमी, वशिष्ठी नदीच्या आणि डोंगराच्या सान्निध्यात वसलेले गाव, क्षेत्र, अत्यंत रम्य आनंददायी, वनराईनं नटलेलं. महाराज उत्सुक होते परशुरामाच्या दर्शनाकरता. महाराजांनी परशुरामाचं दर्शन घेतलं. आपल्या सर्व परिवार बरोबर होता. परिवार म्हणजे हे सगळे मावळे मंडळी. परिवार म्हणजे घरातले लोक नाही धरायचं बरं का. साकल्याने विचार करायचा, बृहद विचार करायचा. काय तुमचा परिवार काय? कुटुंबापुरतं मर्यादित असतं तेव्हा ते उत्तर तेवढ्यापुरतं ठीक आहे, पण परिवार काय हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर, या पद्धतीनं परिवार सगळा वागला पाहिजे. महाराजांचा परिवार एवढा विशाल आहे. हे सगळे या राज्यातले लोक आहेत ना, ते माझ्या घरचे आहेत, ते सुखानं राहिले पाहिजेत म्हणून मी झटतोय. हा म्हणजे परिवार. परिवाराला दर्शनार्थ आले. परशुरामाचं मंदिर नजीकच डोंगरावर निर्जन जागेत आहे. सतत निर्झर वाहतोय, म्हणजे वारा इथं वाहतोय. वृक्षवल्ली यांची दाट अशी गर्दी उठली आहे. क्षेत्रस्थ ब्राह्मणाला महाराजांनी निवेदन पाठवलं, या निमंत्रण पाठवलं. मंडळी सगळी देवळात गोळा झाली. पूर्वी या लोकांना जंजिराचा सिद्धी मारायला, लुटायला, बाटवायला यायचा, त्यामुळे ते चिंताक्रांत असायचे. आज महाराज त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले आहेत. या पूजा करा. वाद्यांच्या आणि वेदाच्या जयघोषात महाराजांनी या परशुरामाची सालंकृत पूजा केली, षोडशोपचारपूर्वक पूजा केली. परशुराम, त्याच्या डाव्या हाताला आणि उजव्या बाजूला काळ आणि काम असे 3 देवता इथे उभे आहेत. अजूनही परशुरामाला जा, मध्ये परशुराम आहे, एका बाजूला काळ आहे, दुसऱ्या बाजूला काम आहे. समयाच्या अंधुक प्रकाशात उत्तम दिसत होत्या. मूर्तीचं तेज पाहण्यासारखं होतं. पूर्वी दंडकारण्यात आलेल्या अयोध्येच्या राजा रामचंद्राने या परशुरामाची पूजा केली होती. आज त्याच चंद्रवंशातल्या रामरायाच्या सूर्यवंशातल्या सिसोदिया घराण्यातल्या शिवरायाने त्याची तितकीच भक्तिभावाची पूजा केली. इथं रामाची तुलना दिसते. मगाशी आपण परशुरामाची तुलना केली. का?
शिवाजी महाराजांना पाहून तिथल्या ब्राह्मणांनी त्यांच्या हातावरची लक्षणं पाहिली. पूजा करताना हातावर पूजा करताना हात उघडा दिसतो ना, आणि त्याला वाटले की भगवान परशुराम जेव्हा दैत्यांचं निर्दालन करून, माजलेल्या मत्त लोकांचं निर्दालन करून रक्तानं माखलेला तो परशु या वशिष्ठ नदीच्या पात्रात ठेवला, तेव्हा त्याच्या हातावर असणारी शुभ लक्षणं ऋषीमुनींनी लिहून ठेवली. तीच लक्षणं या राजाच्या हातात आहेत, या माणसाच्या हातात आहेत, दिसत आहेत. म्हणून हेच शत्रू रक्ताचं रुधिरपान तुम्ही करावं, त्यासाठी ती परशुरामाची ठेवलेली शस्त्र पुन्हा धारण करावीत, परशुरामानं ती तुम्हाला प्रदान करावीत, हे मागणं तो ब्राह्मण मागतोय. आता तेच विषय आहे. म्हणजे तुलना त्यांनी मगाशी केली परशुरामाशी, आता करतायत प्रभू रामचंद्राशी. प्रभू रामचंद्र पंढरपूरला येऊन गेल्याचा उल्लेख आहे, माहीत आहे का? लक्षात ठेवा. प्रभू रामचंद्राने पंढरपुरात येऊन भगवान पांडुरंगाची पूजा केल्याचा उल्लेख आहे. मी देतो तुम्हाला पाहिजे असेल तर. चंद्रभागेत स्नान केलं आणि भगवान पांडुरंगाचं पूजन केलं असा तो उल्लेख आहे. प्रभू रामचंद्रांनी तीर्थयात्रा केल्या. जेव्हा प्रभू रामचंद्र लंकेवर चालून गेले, दंडकारण्यातून सीता अपहरण झालं, ते सगळं पुढचं प्रकरण झाल्यावर पुन्हा अयोध्येचे राजे म्हणून बसल्यानंतरनं तीर्थभ्रमण केलं. त्या तीर्थभ्रमणात पंढरपूर, कोल्हापूर या गावांची नावं आहेत, लक्षात ठेवा. विषयानं विषयाला म्हणून मी सांगितलं. प्रभू रामचंद्रांनी परशुरामाची पूजा केली इथे येऊन, तशी आता शिवाजी राजांनी इथे येऊन पूजा केली. तितक्याच भक्तिभावाने प्रेमपूर्वक पूजा केली. पूजेचा संकल्प सांगितला. वेदमूर्ती गोविंद भट बिन अनंत भट जोशी परशुरामकर यांनी. अजूनही त्यांचं घराणं तिथं आहे. नुसतं तेवढ्यावर नाही, महाराजांनी या वेदमूर्तीची यथायोग्य संभावना केली. पूजा केल्यानंतर दक्षिणा दिली. नुसती दक्षिणा नाही, वर्षासन दिलं. दरवर्षी तुम्हाला परशुरामाची पूजा अर्चा करावी, स्वराज्याचं हित चिंतावं म्हणून तुम्हाला दान देतोय. वर्षासन दिलं, वर्षभर एवढे पैसे वर्षात तुम्हाला मिळतील. किती? 500 होन. 500 होन बरं का? शिवाजी महाराजांनी दिलेले आहेत 500 होन. किती रुपये झाले आजच्या परिभाषेत? होनाचं वजन सुमारे 3-3.5 ग्रॅमपर्यंत असतं. 1 ग्रॅम ते 3 ग्रॅम तुम्ही धरा, मध्यात धरा, 1.5 ग्रॅम धरा. 500 गुणिले 1.5 किती होतात? 115च्या घरात जातात ग्रॅम. 500 म्हणजे 115 ग्रॅम म्हणजे सुमारे 125 ग्रॅम धरायला हरकत नाही. 125 ग्रॅम सोनं. 10 ग्रॅमला आजचा भाव काय आहे? 1 लाख रुपये. 125 ग्रॅम म्हणजे वर्षाला 12 लाख रुपये. आता IT इंजिनियरला सुद्धा पॅकेज नसतं. 5 लाख रुपयाचं पॅकेज आहे, 7 लाख रुपयाचं पॅकेज आहे सांगतात ते. वर्षाला महाराज एवढं देत आहेत, लक्षात ठेवा. पंढरपूरच्या विठोबाचं पूजा अर्चा करण्यासाठी शिवाजी महाराजांनी वर्षासन दिलेलं आहे. वर्षाला 360 रुपयात आहे ते. 360 रुपये वर्षाला शिवाजी महाराजांनी दिलेलं पत्र आहे, उपलब्ध आहे. प्रल्हाद महाराज बडव्यांनाच दिलेलं आहे, त्यामुळं आपल्याला ते माहीत आहे. काय करायचं? रोज भगवंताचं पूजन करायचं. स्वराज्याच्या हितासाठी ती पूजा करतोय म्हणून 1 तांब्याभर पाणी रोज घालायचं. देवाला नियोजचा नैवेद्य दाखवायचा, नंदादीप द्यायचा, आणि ब्राह्मण भोजन किंवा समाराध, याला आपण भोजन पंक्ती म्हणतो, तसं घडवायचं. वर्षाला 360 रुपये शिवाजी महाराजांनी पंढरपूरसाठी दिलेले आहेत. शिवाजी महाराजांचं अस्सल पत्र नाही, पण शिवाजी महाराजांनी नातवांकडं हा विषय गेला आणि त्यांना सांगितलं असं असं होतं. थोरले महाराज साहेब, कैलासवासी महाराज साहेब हे देत होते. मध्यंतरी यवनांचं पारिपत्य आलं, औरंगजेबाची सत्ता इथं आली, सगळी उलतापालत झाली, ते बंद पडलं. म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला आलो आहे. आणि त्याने ते पुन्हा चालू केलेलं ते पत्र आहे. शिवाजी महाराजांच्या नातवाचं पत्र आहे, उपलब्ध आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. शिवाजी महाराज असे आहेत, वर्षाला 360 रुपये विठोबाची पूजा अर्चा करण्यासाठी देतात. स्वराज्यात जरी नसला तरी देतात. 500 होनांचं वर्षासन दिलं आणि आपले उपाध्येपणही त्यांना देऊन टाकलं. पूजेनंतर जमलेल्या सगळ्या वैदिक पंडितांना, वेदनारायणांना शिवाजी महाराजांनी ओंजळी भरभरून कोणाला काही दानं दिली, दक्षिणा दिली. पूजेचा सोहळा संपवला आणि महाराज परत आले.
सृष्टी डोलत होती. कोकणचा रम्य प्रदेश स्वराज्यात आता दाखल झाला होता. सृष्टीलाही आनंद व्हायला लागला. आपल्याला आता स्वराज्यात स्थान मिळालं. आपण स्वराज्यात अंकित झालो. पूर्वेला उंच उंच डोंगर, पश्चिमेला आकाशात कुशीत घुसलेला समुद्र, सारी भूमी झाडामाडाने डवरलेली. बकुळ, उंडी, नागवेली, नागळी, पोफळी, नारळी, आंबा, फणस, कोकम यांची दाटी असलेला हा प्रदेश. मंदिरे, देवदेवता, तीर्थक्षेत्रे, उपवने खूप खूप या प्रदेशात. या भागात प्रामाणिक, कष्टाळू, निष्ठावंत मराठी मनगट आणि मन विखुरलेली होती. आजपर्यंत सत्ताधीशाचा मुकुट त्यांच्या अंगावर होता आणि या सत्ताधीशाच्या लाथा मुकाटपणे खाणं एवढंच त्यांना करावं लागत होतं. त्यांची शेती भाती सगळं काही लुटलं जात होतं. कपाळाला हात लावीत आणि काटक्या कुटक्या शेण्या वेचीत ही सगळे लोक जगत होते. पण आता स्वराज्य आलं, आपलं राज्य आलं. सोने, मोती, हिरे, माणके मिळाल्यावर महाराजास आनंद होतो. फारसा आनंद तेव्हा होत नाही, पण त्याहून ही मोत्याच्या मोलाची, सोन्याच्या मोलाची माणसं मिळाल्यावर महाराजांना आनंद होतो. महाराजांना सोनं मोती आवडतं. आवडतं म्हणजे घालायला नाही, मगाशीच मी बोललो, ठेवायला. का? थोडक्या जागेत जास्तीत जास्त धन ठेवता येतं म्हणून. पण ही माणसं अशी मिळाली की मग मन त्यांचं उचंबळून जायचं. अंगावर सोने चांदी मोती हिरे घालण्यासाठी नाही, अशा निष्ठेच्या कर्तबगार स्वराज्यसेवकाच्या अंग्या कांतावर कडे तोडे गोप घालण्यासाठी माणसं हवीत. त्यासाठी ही रत्न महाराज गोळा करत होते. महाराजांची या भागावर सत्ता आली. इथं कोकणस्थांची वस्ती, ब्राह्मणातला एक पोटगट आहे, पोटजात म्हणतात त्याला, कोकणस्थ, कोकणात राहणारे म्हणून कोकणस्थ म्हणायचं. वर्णानं गोरे गोरे, बुद्धीनं चलाक, स्वभावाने लाख, अत्यंत व्यवहारी, बोलण्यात फार गोड. बोलायला लागले की अनुस्वारानं अनुस्वार मोजून घ्यावा. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण ते हेच. नंतर महाराज संगमेश्वरावर चालून गेले. तेही स्थळ त्यांनी कब्जात आणलं. संगमेश्वर, संगमेश्वर म्हणजे पुढे लक्षात येतं, आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. कोणचं? संभाजी महाराजांना जिथं पकडले ते गाव संगमेश्वर. देवरुख, संगमेश्वर ही सगळा परिसर आहे. हे स्थळ फार महत्त्वाचं. करवीर प्रांतातून जावयाच्या घाटवाटा या संगमेश्वरापाशी येतात. शिवाजीराजांनी शिवाजीराजे आता सूर्यराव सुर्व्यांच्या शृंगारपूरच्या गस्तीवर राहणं जरूर आहे म्हणून एक ठाणं होतं, तिथं अवतरले. तानाजी मालुसरेला या संगमेश्वरात शिवाजी महाराजांनी वास्तव्य करायला सांगितलं, फौजेसह राहायला सांगितलं. हे संगमेश्वर का? घाटवाटेने येणारा रस्ता म्हणून आणि सूर्यराव सूर्यावर देखरेख ठेवायच्या हिशोबानं महत्त्वपूर्ण ठाणं म्हणून इथं शिवाजी महाराज तानाजी मालुसरेला सांगतात, राहायला सांगतात, थांबायला सांगतात, इथला बंदोबस्तात सांगतात. आणि महाराज तिथून पुढे देवरुखला गेले. इथं मात्र शिवाजी महाराजांनी तानाजीरावांच्या बरोबर दुसरा माणूस अजून एक बरोबर दिला, पिलाजी निळकंठराव सरनाईक. बाकीचा भाग आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती